नरेंद्र मोदीच्या एका चुकीमुळे भारतावर अमेरिकेने 50% टॅरिफ लावले. पण याचं कारण हे नाही की भारताने रशियाकडून स्वस्तमध्ये तेल विकत घेतले. याचं कारण काहीतरी वेगळंच आहे आणि या व्हिडिओमध्ये आपण ते संपूर्ण डिकोड करणार आहोत. नमस्कार, माझं नाव ओमकार. आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे जाणून घेणार आहोत. तर व्हिडिओला शेवटपर्यंत बघा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करणारच असेल मला अपेक्षा आहे. तर सगळ्यात पहिले आपण जाणून घेऊया की टॅरिफ का लावले. तर 50% टॅरिफ आपल्याला युएसने लावले हे तर सगळ्यांना माहितीच आहे. पण याचं कारण वेगळं आहे आणि ते वेगळं कारण म्हणजे अमेरिकाचा इगो हटवणे. अमेरिकाची इच्छा होती की अमेरिकेचे जे बनवलेले जे ऍग्रिकल्चर प्रोडक्ट्स आहेत, खास करून ते जीएम क्रॉप्स म्हणजे जेनेटिक्स मॉडिफाईड जे क्रॉप्स आहेत, ऍग्रिकल्चर प्रोडक्ट्स आहेत, ते भारताने इम्पोर्ट करावे, आपल्या देशातील लोकांनी इम्पोर्ट करावे आणि इथे जे मार्केट आहे ऍग्रिकल्चर मार्केट त्यामध्ये एंट्री व्हावी अमेरिकेची. पण भारताने याला नकार दिला. कारण जर आपण इम्पोर्ट केली असती, कारण आपल्या देशामध्ये भरपूर ऍग्रिकल्चर प्रोडक्ट्स आपल्याला उपलब्ध आहे, आपल्याला इम्पोर्ट करायची शक्यता गरज नाही. आपण कित्येक पटीने एक्सपोर्ट आपण ऍग्रिकल्चर प्रोडक्ट्स आपण एक्सपोर्ट करतो. पण अमेरिकेचा इच्छा होती की आपण इम्पोर्ट करावं, ते आपण नाकारलं. दुसरी गोष्ट, जर जेनेटिक मॉडिफाईड जे क्रॉप्स आहेत ते जर का भारतात आले असते आणि ते जेनेटिक मॉडिफाईड ते दुसऱ्या देशामध्ये कॉमन आहे, बऱ्याचशा देशामध्ये कॉमन आहे, पण आपल्या देशामध्ये हे एवढं आता तरी कॉमन नाहीये आणि ते स्वस्त सुद्धा पडले असते आणि त्याच्या कॉम्पिटिशनमध्ये आपल्या देशातील शेतकऱ्यांचे जे धान्य त्यावर प्राइस आपल्याला माहिती प्राइस जर का कमी असली तर लोक त्यावर लवकरच अट्रॅक्ट होतात. त्यामुळे आपल्या देशातील शेतकरी युएसच्या ऍग्रिकल्चर प्रोडक्ट समोर कम्पीट करू शकले नसते. त्यामुळे सुद्धा असा निर्णय घेतला जाईल असं सांगण्यात येते. नंबर तिसरं कारण ते म्हणजे सगळ्यात महत्वाचं, डेअरी प्रोडक्ट्स म्हणजे अमेरिका एंट्री पाहिजे. युएसचं एक कम्प्लिटली असं विजन होतं की युएस जे संपूर्ण म्हणजे विश्वामध्ये एक वन ऑफ द बिगेस्ट मार्केट आहे डेअरी प्रोडक्ट्स मध्ये. कारण आपला स्वतःचा देश जो डेअरी प्रोडक्ट्स मध्ये इतक्या पुढे, आपल्या देशामध्ये डेअरी प्रोडक्ट आहेत, दूध असो दही असो, संपूर्ण मुबलक प्रमाणामध्ये आपल्या देशामध्ये तयार होतं. आपण कित्येक देशामध्ये ते एक्सपोर्ट सुद्धा करतो. पण जर का अमेरिकेतून जर का ते इम्पोर्ट केलं असतं तर आपल्या देशातील जे डेअरी प्रोडक्ट्सवर डेअरी सेक्टरवर जे डिपेंडेंट लोक आहेत त्यांचं सुद्धा यामध्ये फार मोठं नुकसान झालं असतं, शेतकऱ्यांचं फार मोठं नुकसान झालं असतं. त्यामुळे सुद्धा आपण यासाठी अमेरिकेसमोर झुकलो नाही, त्यांना अशी परमिशन दिली नाही की तुम्ही आमच्या मार्केट तुमच्यासाठी डेअरी प्रोडक्ट्स आणि ऍग्रिकल्चर प्रोडक्टसाठी मोकळे. आणि यानंतर सुरू होतो जोडर टिकीन. अमेरिकाचा इगो हर्ट होतो आणि अमेरिका 50% टॅरिफ आपल्या देशावर लावून टाकतो. आणि एकदा जर अमेरिकेतून आलेली जीएम क्रॉप्स आपल्या देशामध्ये संपूर्ण ऍग्रिकल्चर प्रोडक्ट्स जर का अमेरिकेचे वितरित झाले असते तर आपल्या देशातील लोकांना तर सवयच आहे, स्वस्त भेटत असलं तर त्यावर आपण लवकरच अट्रॅक्ट होतो. यामध्ये तुम्ही उदाहरण घ्यायचं तर चायनाचं बघू शकता. आपल्या देशामध्ये बनलेले सुद्धा प्रोडक्ट्स आहेत, पण त्यामध्ये आपण बघतो की प्राइस जी आहे ती कमी ठेवता येत नाही आपल्याला. खास करून काही इम्पोर्ट प्रोडक्ट्स आपण करतो, चायनीज प्रोडक्ट्स फार लवकर जातात कारण त्याची प्राइस एकदम कम्पॅरेटिव्हली कमी असते. त्याच प्रकारे जर का युएसवरून आलेले ऍग्रिकल्चर प्रोडक्ट्स कमी किमतीत जर का लोकांना भेटले असतील तर आपल्या देशातील जनता त्यावर लवकरच त्यावर डिपेंडेंट झाली असती आणि आपल्या देशातील जी ऍग्रिकल्चर प्रोडक्ट्स आहेत, जे शेती करणारे जे लोक आहेत ते फार दुःखी झाले असते आणि त्यांची परिस्थिती अजूनच खालवली असती. त्यामुळे आपल्या देशातील सरकारने हा निर्णय घेतला की अमेरिकेसाठी आपले जे ऍग्रिकल्चर सेक्टर जे आहे ते मोकळं नाही दिलं आपण. आणि याचा अजून एक फायदा म्हणजे जर का ऍग्रिकल्चर प्रोडक्ट बद्दल ऍग्रिकल्चर सेक्टरमध्ये जर आपण युएसला एंट्री दिली असती तर याचं सगळ्यात मोठं नुकसान ते म्हणजे जर आपला देश फूड प्रोडक्टसाठी असो किंवा धनधान्यासाठी जर का अमेरिकेवर डिपेंडेंट झालो असतो तर अमेरिकेच्या हातात तर आधीच आपल्या हाताची म्हणजे आपला दाबाला कधी तयार होता. जर आपण तुम्ही बघता काही झालं, अमेरिका कधी सुद्धा भारताला अशी पिन करायचं पाहतो, एकदम हलकंसं टॉर्चर करायचं बघतो, कधी वेळोवेळी आपल्याला ना परेशान करायचं बघत असतो. आपली प्रगती अमेरिकाला कधीच सहन होत नाही, हे अमेरिका मान्य करू अथवा ना करू. त्याचप्रमाणे जर आपण अन्नधान्यासाठी जर का अमेरिकेवर डिपेंडेंट झालो असतो तर अमेरिकेने कधी आपल्याला एकदम प्रत्येक वेळेस आपल्याला टॉर्चर केलं असतं किंवा ब्लॅकमेल करायला सुद्धा मागे पुढे बघितलं नसतं. आणि ज्या प्रकारे आज आपण अमेरिकेच्या डोळ्यात डोळे घालून आपण त्याला नकार देऊ शकतो त्या प्रकारे आपण नकार देऊ शकलो नसतो. त्यामुळे हा निर्णय महत्त्वाचा होता. प्रत्येक गोष्टीमध्ये पॉलिटिक्स आणायला नाही पाहिजे, पण हो काही मुद्दे असे सुद्धा आहेत जे बीजेपी स्वतःच्या फायद्यासाठी करतात. त्यांच्या जे पैसे निधी त्यांना इलेक्शनच्या वेळेस काही कंपनीजकडून भेटतो, काही लोकांकडून भेटतो, त्यांच्या फायद्यासाठी सुद्धा बरेचसे निर्णय घेतले जातात. त्या निर्णयावर सुद्धा आपण येणाऱ्या काही व्हिडिओमध्ये बोलणार आहोत. तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, बेल आयकॉनवर क्लिक करा, नोटिफिकेशन तुम्हाला भेटून जाईल जेव्हा आपण व्हिडिओ अपलोड करू. तोपर्यंत जय जय महाराष्ट्र आणि व्हिडिओला नक्की शेअर नक्की करा तुमच्या अंधभक्त मित्रांना आणि देशद्रोह्यांना सुद्धा. धन्यवाद.